नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमाळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, ऊस गाळप धोरण 2025 संबंधित महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमार्फत कव्हर केल्या जाणार आहे. मागे देखील आपण अनेक अपडेट्स कव्हर केलेले आहेत. वेळोवेळी आपल्या मागणीनुसार आपण अपडेट्स या ठिकाणी इकडे घेऊन येत असतो. आता देखील एक महत्त्वाचा अपडेट्स आपल्या समोर आलेले आहे आणि ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. शेवटपर्यंत पाहाल तर नक्कीच कन्सेप्ट क्लिअर होतील. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आता चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल असे गृहीत पकडू आणि पुढे जाल तर या ठिकाणी आपण पाहाल तर मागे एक अपडेट्स कव्हर केलं होतं. त्यामध्ये आपण पाहाल तर साखर कारखाना मालक आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सविस्तर बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीस अनेक जे काही चेअरमॅन वर्ग असेल, साखर कारखानदार असतील, ते गैरहजर राहिले. तर अशा सर्व साखर कारखानदारांना या ठिकाणी नोटीस पाठवण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहाल तर पुढील बैठकीस उपस्थित राहावे, अन्यथा ऊस नियंत्रणचे जे आदेश असतील 1966चे खंड 9 गालप आदेश, त्याच्यानंतर 1984चे खंड 13 नुसार कार्यवाही केली जाईल. अशा प्रकारची या ठिकाणी नोटीस आपण पाहाल तर साखर सहसंचालक गोपाल मावळे यांनी या ठिकाणी इकडे जे गैरहजर होते या संपूर्ण बैठकीस त्या सर्व साखर कारखानदारांना या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आता ही जी पुढील बैठक असेल, ही पुढील बैठक केव्हा असेल हा प्रश्नचिन्ह आपल्याकडे असेल. तर आपण पाहाल तर आता 9 डिसेंबर रोजी बैठक झाली होती आणि आता पुढील बैठक ही आपण पाहाल तर 24 डिसेंबरपर्यंत म्हणजे आपल्याला काही दिवसांमध्ये ती बैठक पाहायला मिळणार आहे. आणि या बैठकीत जर साखर कारखानदार गैरहजर राहिले तर त्यांच्यावरती 1966चे खंड 9 आणि 1984चे खंड 13 नुसार कार्यवाही केली जाईल. अशा प्रकारची नोटीस या ठिकाणी साखर सहसंचालक यांनी या ठिकाणी इकडे दिलेली. त्यामुळे पुढील जे काही बैठक असणार आहे त्यामध्ये नक्कीच आपला प्रश्न हा मार्गी लागणार आहे आणि सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लागून त्यांना लाभ या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो, अशी आपण आशा व्यक्त करू शकता. तूर्तास एवढंच, ही माहिती ते कव्हर केली. भेटणार आहोत पुढे. जय हिंद, धन्यवाद.